बेटरमेंट फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करताना CETच्या ऑफिशियल वेबसाईटवर बरेच ग्लिच येत आहेत आणि याबरोबरीने जर तुम्ही पेमेंट केलं असलं तरी तुम्हाला तिथे इनकम्प्लीट शो होत असेल किंवा तुमच्या जर सगळ्या स्टेप्स कंप्लीट असतील तरी तुम्हाला पेमेंट नॉट डन किंवा सीट ॲक्सेप्टन्स लेटर इज नॉट डन असे मेसेजेस CET सेलकडनं येत असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। जर तुमची चुकून एखादी स्टेप जरी राहिली असली तरी तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होऊ शकतं, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचं बेटरमेंट झालं आहे की नाही हे तुम्हाला समजेल। सगळ्यात पहिला कॉमन प्रॉब्लेम हा आहे की बरेच विद्यार्थ्यांनी या सगळ्या स्टेप्स कंप्लीट केलेल्या आहेत, पेमेंट देखील बेटरमेंटचं केलेलं आहे, तरी देखील त्यांना CET सेलकडनं असे मेसेजेस येत आहेत की यू हॅव नॉट डन सीट ॲक्सेप्टन्स अँड इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग, टुडे इज लास्ट डे। सो जर तुम्हाला देखील असे मेसेजेस येत असतील सगळ्या स्टेप्स कंप्लीट असताना देखील आणि तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स लेटर प्रिंट करून देखील तुम्हाला हे मेसेजेस येत असतील तर मग तुमचं नक्की बेटरमेंट झालं आहे की नाही हे कळणार कसं? तर मग यासाठी तुम्हाला परत एकदा ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। तिथे जर तुमच्या सगळ्या स्टेप्स कंप्लीट असतील त्याचबरोबरीने जे तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स लेटर प्रिंट केलं आहे तिथे जर तुमची जी अमाऊंट आहे तुम्ही पे केलेली ती जर दिसत असेल आणि तिथं कन्फर्मेशनचा मेसेज असेल म्हणजेच बेटरमेंट नॉट फ्रीजच्या शेजारीच तिथे कन्फर्मचा मेसेज आहे तो जर तिथे असेल तर मग तुम्ही बिंदास्त राहा, तुम्हाला काहीही काळजी करण्याचं कारण नाही आहे। जर असे मेसेजेस तुम्हाला येत असतील ते तुम्हाला ते डायरेक्टली इग्नोर करायचे आहेत। तरी देखील जर तुम्हाला कन्फर्मेशनसाठी CET सेलकडूनच रिप्लाय हवा असेल तर मग तुम्हाला इथे जनरेट तिकीटचा ऑप्शन मिळतो। CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर लेफ्ट साईडला तुम्हाला हा ऑप्शन मिळेल। या ऑप्शनमध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येत आहेत, जे काही तुमची क्युरी असेल ती इथे तुम्ही ब्रीफमध्ये त्यांना एक्सप्लेन करू शकता आणि हे ॲडमिनिस्ट्रेटर तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देतील जेणेकरून तुम्हाला तुमची जी काही शंका आहे ती दूर होईल। आता आम्ही इथे ऑलरेडी बरेच तिकीट रेस केलेले होते। पहिलं तर आमचा हाच प्रॉब्लेम होता की आम्ही सगळं पेमेंट वगैरे केलेलं होतं पण तरी देखील तिथे इनकम्प्लीट स्टेप्स दाखवत होतं। मग त्यांनी तिथे रिप्लाय दिल्यानंतर त्या स्टेप्स सगळ्या कंप्लीट दाखवायला लागलं। मग त्यानंतर जो अजून एक प्रॉब्लेम आला तो म्हणजे की जे आम्हाला मेसेजेस आले की तुमचं बेटरमेंट झालेलं नाही आणि आम्हाला तिथे कंप्लीट स्टेप दाखवत होतं, मग त्याच्यावर देखील त्यांनी रिप्लाय दिला की असे मेसेजेस तुम्हाला डायरेक्टली इग्नोर करायचे आहेत। मग इग्नोर केल्यानंतर मग नेक्स्ट अजून एक क्युरी होती की जे आम्ही पेमेंट केलेलं आहे त्या पेमेंटमध्ये तिथे सीट ॲक्सेप्टन्स लेटरमध्ये आम्हाला टाईम दिसत नव्हता। मग टाईम दिसत नव्हता मग त्यावर देखील त्यांनी रिप्लाय केला आणि त्यांनी परत ते आम्हाला डाउनलोड करायला सांगितलं। मग त्यानंतर ते आम्ही परत डाउनलोड केलं आणि त्यामध्ये आम्हाला टाईम दिसायला लागला। तर तुमचे जे काही क्युरी आहे ती तुम्ही इथे त्यांना टाकू शकता, तुम्हाला त्यांच्याकडून नक्कीच लवकर रिप्लाय मिळून जाईल। त्यानंतर जो अजून एक प्रॉब्लेम येतो तो म्हणजे जर तुम्ही पेमेंट केलेलं असलं, पेमेंट केल्यानंतर देखील जर तुम्हाला इथे इनकम्प्लीट येत असेल आणि तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सचे जे लेटर आहे ते डाउनलोड होत नसेल तर मग तुम्ही त्यासाठी देखील इथे तिकीट रेस करू शकता। तिकीट रेस तर मी तर म्हणेल की पेमेंट डबल करा, पेमेंट डबल केल्यानंतर तिथे ते होऊन जातं आणि जे तुम्ही पेमेंट डबल केलेलं आहे ते तुम्हाला लवकरात लवकर रिफंड होऊन जाईल। मग 7 ते 8 दिवसानंतर तुम्हाला बाकीचं जे पेमेंट एक्स्ट्रा केलेलं आहे ते तुम्हाला मिळून जाईल। ओके, त्यामुळे जरी तुम्ही एक्स्ट्रा पेमेंट केलं तरी काही घाबरण्याचं कारण नाही आहे। तिथं तुम्हाला स्टेप्स कंप्लीट दिसल्याच पाहिजेत आणि तुमचा जो सीट ॲक्सेप्टन्सचा जो फॉर्म आहे, जो लेटर आहे ते तुमचं डाउनलोड झालंच पाहिजे आणि त्यामध्ये देखील तिथे कन्फर्मचा ऑप्शन आलाच पाहिजे, तेव्हाच तुमचं हे बेटरमेंटचं ऑप्शन कंप्लीट होतं, नाहीतर होणार नाही। पेमेंट डबल जरी केलं, ट्रिपल जरी केलं तरी तुम्हाला ते रिफंड मिळणारच आहे 7 ते 8 दिवसांमध्ये। त्यामुळे तुम्ही असं नका समजू की पेमेंट केलं आणि आता मी काहीच नाही करणार, तिथे त्या स्टेप्स कंप्लीट दिसल्याच पाहिजे। त्यामुळे डबल तुम्ही पेमेंट केलं तरी चालेल, ते रिफंड 7 ते 8 दिवसात तुम्हाला मिळून जाईल। त्याचबरोबरीने अजून एक महत्त्वाची जी अपडेट आहे ती म्हणजे होम पेजवर तुम्हाला डेट एक्सटेंड झाल्याचं दिसेल, पण उद्या म्हणजेच 4 तारखेपर्यंत ही डेट आता एक्सटेंड झालेली आहे। पण 4 तारखेपर्यंत कोणी जायची गरज नाही आहे, आजच 3 वाजेपर्यंत तुम्ही हे सगळं कंप्लीट केलं तरी चालून जाईल। सगळ्यांनी बेटरमेंटच करायचं आहे, तुम्हाला 3 राऊंडचे बेटर ऑप्शन्स नक्कीच मिळण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे कुणीही फ्रीज करू नका। 4 राऊंडपैकी ॲटलिस्ट 3 राऊंड तरी तुम्हाला पार्टिसिपेट करायचेच आहेत। थँक्यू।